करा की ऑडिओ क्लिप व्हायरल सध्या चर्चेचा मुद्दा बनलेला आहे आणि बीड जिल्ह्याच्या परिस्थितीशी ही ऑडिओ क्लिप ज्या पद्धतीनं समाज पटलावर मांडण्यात आली, खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याच्या सगळ्याच व्यवस्थांना दुफाड करणारी व्यवस्था आहे. पण ह्याचे प्रत्यक्ष परिणाम ज्या पद्धतीनं मसाजोगच्या इलेक्शनवर पडणार आहेत किंवा या मसाजोगच्या इलेक्शनला केंद्रबिंदू करून या ऑडिओ क्लिप ज्या पद्धतीने समोर आणण्यात आल्या, ह्याचा खऱ्या अर्थानं आता सामाजिक व्यवस्थेवर आणि मसाजोगच्या निवडणुकीवर नेमका काय परिणाम पडणार आहे आणि कशामुळे हे मसाजोगच्या निवडणुकीशी जोडल्या गेलं, याचं संपूर्ण विश्लेषण करण्यासाठी आज तुमच्या समोर आहे. कारण ज्या पद्धतीने सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष केंद्रीभूत असलेली ही मसाजोगची निवडणूक, कारण की ज्या पद्धतीने बारामतीच्या निवडणुकीमध्ये सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून होतं, कारण की ज्या परिस्थितीत जी निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती ती निवडणूक खऱ्या अर्थानं निवडणुकीचे सर्व कार्यक्रम पूर्ण करूनच आता ज्या पद्धतीने निकाल लागेल त्या पद्धतीचा निकाल हा जनतेच्या समोर येणार आहे. पण त्याच पद्धतीने या मसाजोगचंही झालंय. मसाजोगच्या संदर्भातून ज्या काही भूमिका येणार होत्या आणि ज्या पद्धतीच्या परिस्थित्या मांडून ठेवल्या, खऱ्या अर्थानं ही निवडणूक फक्त निवडणुकीपुरती जर मर्यादित राहिली असती तर खूप चांगलं झालं असतं. पण या व्हायरल ऑडिओ क्लिपनं ज्या पद्धतीचा सुळसुळाट आणि ज्या पद्धतीचा संभ्रम इथल्या जनतेमध्ये निर्माण केलाय, त्यामुळं आता खऱ्या अर्थानं हे प्रकरण इतकं सहजासहजीचं प्रकरण राहिलेलं नाही. कारण की या प्रकरणाला या ऑडिओ क्लिपशी जोडून ज्या पद्धतीची स्टेटमेंट किंवा ज्या पद्धतीचे विधानं समाज माध्यमांसमोर आली आणि या समाज माध्यमांवर आलेल्या या विधानामुळे सगळ्यांचं लक्ष या मसाजोग इलेक्शनकडे केंद्रबिंदू झालं. पहिल्यांदा एक ज्या पद्धतीचा भूमिका म्हणून जी आझर पठाणची पहिली जी ऑडिओ क्लिप आली त्यामध्ये खऱ्या अर्थाने या जेल प्रशासनाची जी काही भूमिका आहे आणि ज्या पद्धतीच्या सुपाऱ्या या समाज पटल्यावर आल्या, त्यामुळं थोडंसं वातावरण वेगळ्या पद्धतीचं झालं होतं. पण दुसऱ्या क्लिपमध्ये या सगळ्या प्रकरणाचा खुलासा आणि विशेष करून मसाजोग निवडणुकीला हायलाइट करून केलेला हा षडयंत्र, कारण की धनंजय देशमुखांचे साडू दादासाहेब केंडकर यांनाच तो फोन गेला. दादासाहेब केंडकरांच्या माध्यमातून ही क्लिप व्हायरल करण्यात आली, कारण की फोन हा दादासाहेब केंडकरला केला होता. मग ह्या सगळ्यांच्या मागे नेमकं तथ्य काय आणि या तथ्याच्या स्वरूपातून जर खऱ्या अर्थानं स्वरूपानंद देशमुखांनी जे प्रश्न आता समाज माध्यमांवर ठेवले की संतोष देशमुखांचे स्वप्न नेमके काय होते, यांना संतोष देशमुखांचे स्वप्न पूर्ण करायचे तर गेल्या 13 वर्षात संतोष देशमुखांनी ज्या ज्या कामाची कामं केली त्याची समाज पटलावर माहिती द्या. खऱ्या अर्थानं पेचाचा विषय. आता ज्या पद्धतीची कामं झाली किंवा ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्यात आल्या त्या समाज पटलावर मांडावं लागतील. पण यांनी गुगली टाकून ज्या पद्धतीची बदनामी सुरू केली आणि ज्या पद्धतीच्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, आता त्या भूमिका खऱ्या अर्थानं समोर जरी स्टेटमेंट आले नसतील तरी दबक्या स्वरामध्ये दबक्या आवाजामध्ये ज्या पद्धतीचा समाज म्हणजे या निवडणुकीमध्ये अपप्रचार करून स्वतःच्या पारडं जड करण्याचा प्रयत्न जो सुरू झाला होता त्याला खऱ्या अर्थानं आता मूर्त स्वरूप आलंय. कारण की ज्या पद्धतीचे आरोप तुम्ही आता दबक्या स्वरूपात मांडत होते त्याला खऱ्या अर्थानं आता जनतेसमोर आणून ठेवणं हे स्वरूपानंद देशमुखांनी तुम्हाला घातलेली गळ आहे. कारण की ज्या पद्धतीचे विजन आणि 18 महिन्यात तुम्ही काय करणार आहेत, म्हणजे निवडणूक लढतायत, जनप्रतिनिधी होत आहेत, ग्रामपंचायतीचा पदभार स्वीकारण्याची तयारी आहे, तर मग 18 महिन्यात तुम्ही असे काही विकास कामांची काय नेमकी भूमिका काय, तुम्ही काय पद्धतीने रोड मॅप तयार केलाय, तुम्ही नेमकं कशा स्वरूपातून या निवडणुकीचे विजय मिळाल्यानंतर तुम्ही गावासाठी हे करणार आहे, या भूमिका मांडण्यासाठी स्वरूपानंद देशमुख आता नेहमी आव्हानं देत आहेत. आणि तशा पद्धतीने जी आव्हानं आज स्वरूपानंद देशमुख देत आहेत ना, तर खऱ्या अर्थानं हे आव्हानं प्रत्येक उमेदवाराला दिलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं जे स्पर्धेचं राजकारण आहे आणि ज्या भूमिका जनतेला ज्यासाठी आपण प्रतिनिधित्व निवडून देतो, आम्ही सरपंच बसवतो, आमदार बसवतो, नगराध्यक्ष बसवतो, खासदार बसवतो किंवा जे कोणी आम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून
सभागृहात पाठवतो, त्या सभागृहात जाणारे लोक आमच्यासाठी काय करणार आहेत, आमच्या प्रश्नासाठी काय भूमिका मांडणार आहेत, याची जर परिस्थिती जर जनतेला अगोदर मिळाली तर त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने ती निवडणूक ग्राह्य धरली जाते. पण या ठिकाणी फक्त दिसतंय काय तर नुसती स्टंटबाजी. आता या स्टंट मधून नेमकं काय घडणार होतं? कारण की ज्या पद्धतीने मसाजोगकरांची जखमा या ओल्या करण्यासाठी हा स्टंट करण्यात आला का? कारण की संतोष देशमुखांच्या संदर्भातून जी काही भूमिका धनंजय देशमुखांनी मांडली की एका मागासवर्गीय तरुणासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. आता नेमकं या वाल्मिक कराड किंवा प्रतीक घुले किंवा सुदर्शन घुले किंवा कृष्ण आंधळे यांच्या माध्यमातून जी एक अमानुष पद्धतीचं कृत्य झालं त्याची पुनराठवण या गावकऱ्यांना करून द्यायची होती का? आणि या संदर्भातून जी काही भूमिका मांडण्यात आली आणि जी काही भूमिका आता मांडण्यात चालली आहे, खऱ्या अर्थाने हे समाजाच्या हिताचं आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण करून जाणारी या क्लिप आहे त्यांना सध्याचं राजकारण. परंतु खऱ्या अर्थानं जी परिस्थिती एक चांगल्या पद्धतीने करून, कारण की निवडणुकीच्या पद्धतीने जर झाली असती, गावातले विषय गावातल्या गावाच्या पद्धतीने मांडण्यात आले असते आणि खऱ्या अर्थानं विजय किंवा पराभव या नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि ज्या पद्धतीचा विश्वास, ज्या पद्धतीची सचोटी, ज्या पद्धतीचं काम तुम्ही दाखवतात जनताला, त्या जनतेच्या विश्वासावर तुम्हाला मिळणार हे प्रतिनिधित्व आहे. त्यामुळं खऱ्या अर्थानं हा निवडणुकीचा कार्यक्रम मसाजोग ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात राहिला असता ते अधिक उत्तम झालं असतं. विनाकारण या चर्चेच्या उधाणामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आणि आज खऱ्या अर्थाने जी परिस्थिती सगळी पटलावर मांडण्यात येते, आज त्याच पद्धतीचा अमोल खुनेचा इंटरव्ह्यू पाहत असताना अमोल खुनेच्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा या क्लिपच्या बद्दलची उल्लेख त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये मिळाले. या सगळ्या समीकरणामध्ये फक्त एक होतंय की समाज व्यवस्था आणि सामाजिक भूमिका कशा पद्धतीने हाताळावी आणि कशा पद्धतीने या प्रकरणाला आता फुल स्टॉप द्यावा हे आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने ठरवा. कारण एकानंतर एक जर अशा पद्धतीचे सत्र सुरू झाले आणि अशा पद्धतीच्या सत्रामध्ये काय नेमकं साध्य करायचंय आणि निवडणुका जिंकून नेमकं मिळणार तरी काय, हाही सगळ्यात मोठा प्रश्न. कारण की येणारा कार्यकाल खूप मोठा नाही, 5 वर्षाचा कार्यकाल नाहीये, हा 18 महिन्याचा कार्यकाल आहे. आणि 18 महिन्याच्या कार्यकालामध्ये ज्या भूमिका मांडून ग्रामपंचायतीचा विकास, ग्रामपंचायतीची धोरण आणि ग्रामपंचायतीमध्ये आणणाऱ्या योजना या सगळ्यांचे समीकरण पाहिली तर हे 18 महिने पुरेसे नाहीत. तरीही चाललेली ही रस्सीखेच नेमकी कोणत्या वळणाला जाईल आणि नेमकं मसाजोगकर नेमका याच्यातून काय संदेश घेतील. आता मसाजोगच्या ग्रामस्थांसमोर ही दोन्ही पारडे समान आहेत. कारण की स्वरूपानंद देशमुख सुद्धा त्याच गावचे रहिवासी आहेत आणि अश्विनी देशमुख सुद्धा त्याच गावच्या आहेत. मग त्या दोन्ही गावातल्या ज्या काही तुल्यबळाच्या भूमिकेत असतील, भलेही अश्विनी देशमुखांसोबत एक सहानुभूतीची जी लाट आहे, सहानुभूतीची जी विषय आहे त्यांच्यासोबत जरी असला तरी सामाजिक पटलावर सहानुभूतीपेक्षा कामाची वर्णी पाहिली जाते, कामाची सचोटी पाहिली जाते, कामाचा विस्तार पाहिला जातो आणि या ध्येयधोरणावर या इलेक्शनचा खऱ्या अर्थानं चित्र रंगणार आहे आणि या चित्रातूनच हे विषय स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आलेला जो संभ्रम आहे, तो ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून जी भूमिका मांडण्यात आली त्या इलेक्शनच्या प्रक्रियेवर किती बाधा पोहोचते आणि ग्रामस्थ या ऑडिओ क्लिपचा संदेश नेमकं काय घेतात, आता या ग्रामस्थांच्या विवेकावर अवलंबून आहे. आणि ग्रामस्थ ज्या पद्धतीची भूमिका घेऊन जी निर्णय आणि जो कौल 29 तारखेला पटलासमोर मांडतील ते महाराष्ट्रासमोर एक वेगळं वळण राहील हे मात्र निश्चित. यासाठी ज्या काही पराकाष्ठा आणि ज्या काही परिश्रम या उमेदवारांना घ्यायचे आणि ज्या पद्धतीचा विश्वास संपादित करून या विजयाश्रेची माळ आपल्या गळ्यात घालायची, त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. पण कट कारस्थानाच्या माध्यमातून जर ही निवडणूक जिंकून समाज पटलासमोर जर हे द्वेतक गेलं तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये याच पद्धतीचा पायंडा पुन्हा वापरण्यात येईल
आणि ह्या संस्काराची बीज राजकारणात जुळायला वेळ लागणार नाही, कारण की राजकारण आधीच गढूळ झालंय, आधीच खालच्या स्तराला गेले आणि त्याच्यात हा नवीन टप्पा जर जोडून सामाजिक स्वास्थ्य जर बिघडत असेल तर खऱ्या अर्थाने हे दोघांच्याही भूमिकेसाठी चांगलं नाही. त्यामुळं ही जी निवडणूक आहे ती निवडणुकीच्या पद्धतीने झाली पाहिजे. निवडणुकीचे पडसाद हे समाज पटलावर चांगल्या पद्धतीचे गेले पाहिजेत आणि ह्याच्यातून गावाचा विकास हा साध्य झाला पाहिजे. याबद्दल तुमच्या मनात काय वाटतं आणि याबद्दल तुमच्या मनात काय भूमिका असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.